नमस्कार, आपण पाहतात माय मराठी न्यूज। वाघरे महाविद्यालयात क्रीडा स्पर्धांचे आयोजन, ॲडव्होकेट संदीप कदम यांची माहिती। पुरंदर तालुक्यातील वाघरे महाविद्यालयामध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धा दिनांक 29 व 30 डिसेंबर रोजी सासवड येथील वाघरे महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडणार आहेत। जिल्हा क्रीडा स्पर्धांचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले असून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲडव्होकेट संदीप कदम यांनी याबाबतची माहिती दिली। पुरंदर तालुक्यातील सासवड येथील वाघरे महाविद्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मानद सचिव ॲडव्होकेट संदीप कदम यांनी याबाबतची माहिती दिली। या स्पर्धांमध्ये वैयक्तिक व सांघिक खेळ यामध्ये प्रामुख्याने बुद्धिबळ, योगासने, कुस्ती, कराटे, तायकांदो, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल आणि ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारांचा समावेश असून 3911 खेळाडू थेट जिल्ह्यातील फेरीमध्ये सहभागी होणार आहेत। तत्पूर्वी राज्यस्तरीय फेऱ्यांमध्ये 15,000 खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता। सांघिक स्पर्धेमध्ये प्रथम आणि वैयक्तिक प्रकारात प्रथम 2 क्रमांक मिळवणारे खेळाडू जिल्हा स्तरावर पात्र ठरतील, अशी स्पर्धेची रचना निश्चित करण्यात आली आहे। या स्पर्धेचे उद्घाटन सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता खासदार सुनेत्रा पवार आणि प्रवरा मेडिकल संस्थेचे कुलगुरू डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। उद्घाटन सोहळ्यात राजकीय, सामाजिक, क्रीडा व कला क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार असून हा सोहळा ग्रामीण क्रीडा संस्कृतीचा उत्सव ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲडव्होकेट संदीप कदम, खजिनदार ॲडव्होकेट मोहनराव देशमुख, उपसचिव LM पवार, सहसचिव AM जाधव, प्राचार्य व क्रीडा शिक्षक आणि प्रमुख शाखा प्रमुखांच्या अथक नियोजनातून व परिश्रमातून या स्पर्धा साकार होणार आहेत। या स्पर्धा केवळ जिंकण्यासाठी नसून ग्रामीण मातीतून भविष्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आयोजित केले आहेत, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। या क्रीडा उपक्रमामधून पुरंदरच्या मातीतून जागतिक स्तरावरील खेळाडू घडतील असा दृढ आशावाद त्यांनी बोलून दाखवला। संस्थेच्या या शैक्षणिक व क्रीडा वाटचालीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास आणि क्रीडा संधीचे त्रिवेणी संगम असलेली व्यासपीठ उपलब्ध करून दिले। येणाऱ्या काळात देखील ही स्पर्धा व्यापक आणि गतिमान होत राहील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली जाते।